मुलीचं लग्न, आई बापाची घालमेल, त्यात विहीनबाईचा तोराच वेगळा. खऱ्या घटनेवर आधारित. तर चला सुरू करूया. सीमाच्या लग्नाला 1 वर्ष झाले आणि त्याच दिवशी तिला छान गोंडस मुलगी झाली. सीमा आणि तिचा नवरा सुनील खूप खुश होते, पण हे लोकांना मात्र खूपच होते. प्रत्येक येणारा जाणारा माणूस बाळाचे कौतुक करण्याऐवजी सीमाला म्हणू लागलं, मुलगी झाली होय, आता परत एकदा चान्स घे आणि होऊ दे बहिणीला भाऊ. अजून तर दवाखान्यातून डिलिव्हरी नंतर डिस्चार्जही मिळाला नव्हता आणि लोकांची ही असली बडबड ऐकून सीमाचा राग अनावर व्हायचा. परंतु पटकन कोणाला बोलणार तरी कसं, म्हणून ती आपली शांतपणे पडून राहायची. नंतरही रक्षाबंधनच्या दिवशी चुलत बहीण भावंड जमली की सीमाच्या एवढ्याशा चिमुरडीला बघून सारेच म्हणायचे की आता स्वरा मोठी झाली आहे, तिला एक छोटासा भाऊ आणा लवकर. आणि मग स्वरा देखील आईकडे हट्ट करायला सुरुवात करायची, ए आई, आपण कधी आणायचं बाळ, मला पण हवाय छोटासा भाऊ. तिचं बोलणं ऐकून सीमाला त्या आजूबाजूच्या नाज समज लोकांची कीव यायची. छोट्या लेकराच्या मनात दुसऱ्याने बोललेल्या गोष्टी लगेच बसतात. मग सीमा स्वराला समजवायची, अगं देवबाप्पाला वाटलं की देईल हा आपल्याला छोटं बाळ, आणि मग तो विषय कसा तरी टाळायची. 4 वर्षांनी सीमाला दुसरी मुलगी झाल्याने आता मात्र नातेवाईक आणि शेजारच्यांनी नकळत कुजबूज सुरू केली होती. म्हणजे आता यांच्या वंशाला दिवाच नाही असं बोलणं कानावर पडताच सीमाला खूप वाईट वाटायचं. का लोकांना मुली एवढ्या जड वाटतात? मुलगा आणि मुलगी यात खरंच भेदभाव राहिला आहे का, असे अनेक प्रश्न पडायचे. पण या गोष्टीवरून वाद तरी कोणाकोणाबरोबर घालणार, म्हणून ती शांत राहायची. स्वरा आणि सृष्टीवर सीमाने अगदी उत्तम संस्कार केले होते. कुठल्याही कामात माणसाने कमी असू नये असा विचार ठेवत तिने दोन्ही मुलींना शालेय शिक्षणासोबतच घरकामात देखील तितकेच तरबेज केले होते. मुलींचं कॉलेजचं शिक्षण पूर्ण होईपर्यंत त्यांना बँकाचे व्यवहार आणि इतर आर्थिक व्यवहार सांभाळण्यासाठी सक्षम केले होते. स्वरा आता उच्च शिक्षित होऊन मोठ्या कंपनीत नोकरी करत होती आणि सृष्टी कॉलेज नोकरी करता करता स्वरा स्वतःचं पुढचं शिक्षण आणि सृष्टीचं शिक्षण ती स्वतःच्या पैशावर करत होती. आई वडिलांनी आपल्यासाठी आयुष्यभर किती खस्ता खाल्ल्यात याची जाण ठेवत मुली आईबाबांचीही तितकीच प्रेमाने काळजी घेत होत्या. अशातच स्वराच्या कंपनीत असलेल्या धनुषने तिला प्रपोज केलं. स्वरालाही मनातून धनुष आवडत होता, परंतु घरच्यांच्या संमतीशिवाय ती कुठलीही निर्णय घेणार नव्हती. त्यामुळे तिने मी या विषयावर आईबाबांशी चर्चा करून तुला सांगेल असं त्यांना सांगितलं. धनुष देखील तिचं असं घरच्यांना मान देणं मनापासून पटलं. मी तुझ्या उत्तराची वाट पाहिलं असं म्हणून त्यानेही मताचा आदर केला. त्या दिवशी रविवार सुट्टी होती, तेव्हा स्वराने आईबाबांचा मूड पाहून धनुषबद्दल सांगितलं. धनुषचं शिक्षण आणि नोकरी दोन्ही उत्तम असल्याने, शिवाय धनुष स्वराचा मित्रच असल्याने खरं तर नकार देण्याचं कुठलेही कारण नव्हते. धनुषनेही त्यांच्या घरी आता स्वराबद्दल सांगितलं होतं, पण त्याच्या आईला काही पटत नव्हते. तिचे म्हणणे होते की मुलीला भाऊ नाही, एक तरी भाऊ पाहिजे होता. पण धनुषच्या हट्टापायी आई झाली तयार एकदाची. त्यानंतर लगेचच बोलणी करायचं ठरलं. दोघांच्याही सुट्टीच्या दिवशी रीतसर कांदेपोह्याचा कार्यक्रम ठरला. स्वरा सुंदर हिरव्या रंगाची पैठणी नेसून त्यावर नाजूक सोन्याची चैन, हातात हिरव्या रंगाच्या मॅचिंग बांगड्या, कानात खड्याचे नाजूक टॉप्स आणि ओठांना हलक्या गुलाबी रंगात लिपस्टिक असं छानपणे आवरून तयार झाली. दृष्टीने दारात सुंदर टिपक्याची रांगोळी काढली होती. आईने केलेल्या पोह्यांचा घरभर घमघमाट सुटला होता. बाबांनी देखील घरातील आवराआवर करून कामात नेहमीप्रमाणे हातभार लावला होता. धनुषच्या गाडीचा आवाज येताच बाबा दारात गेले. पाहुणे मंडळींना आदराने आत आणत बाबा गप्पा मारत होते. आज त्यांच्या लेकीला लग्नासाठी म्हणून पहिल्यांदाच कोणीतरी असं पाहायला आलं होतं. त्यात धनुष आणि स्वरा एकमेकांना ओळखत असल्याने स्वराच्या मनावर फारसं दडपण नव्हतं. ती नेहमीप्रमाणेच अगदी बिनधास्तपणे घरात वावरत होती. धनुषची आई घरात येताच स्वरा त्यांना म्हणाली, या ना आत्या, कशा आहात तुम्ही? परंतु ज्या मुलीला बघायला आलो होतो तिने असं लगेच बाहेर येतं बोलणं धनुषच्या आईला काही पटलं नाही. बरी आहे मी म्हणत त्यांनी थोडं तोंड फिरवलं. स्वराच्या आईच्या ते लगेच लक्षात आलं
तिने स्वराला खुणावत स्वयंपाकघरात पाठवलं. थोड्या वेळाने इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यानंतर स्वरा कांदे पोहे आणि चहा घेऊन आली. धनुष मुळातच मित्र असल्याने धनुष आणि स्वराच्या अधेमध्ये गप्पा सुरू होत्या, पण त्याच्या गप्पाकडे धनुषच्या आईचे मात्र अगदी बारकाईने लक्ष होते. खेळीमेळीच्या वातावरणात वाढलेल्या धनुषला स्वराला आपल्याला बघायला आला आहे त्यामुळे छान वाटत होतं. परंतु ही मुलगी धनुषची मैत्रीण असल्याने आपल्या मानपानात आणि एकंदरीत साऱ्याच गोष्टीमध्ये कमतरता राहणार या विचाराने धनुष आई मात्र मनातल्या मनात विचारात पडली होती. स्वरा आणि धनुष एकमेकांना पसंत तर आहेतच, आता आपण पुढची बोलणी करूयात असे म्हणत धनुषच्या आईने विषयाला हात घातला. धनुषच्या बाबांकडे मुहूर्ताच्या तारखांचा कागद सरकावत त्या म्हणाल्या, या तारखा दाखवा त्यांना, यातली एखाद्या सुट्टीच्या दिवशीची तारीख पाहून साखरपुडा उरकून घेऊयात. सगळ्यांच्या संमतीने 4 फेब्रुवारी तारीख साखरपुड्यासाठी निश्चित करण्यात आली. थोडीफार बोलणी आणि चर्चा झाल्यानंतर धनुष आणि त्याच्या घरचे निघून गेले. धनुषची आई मात्र बऱ्यापैकी तिच्या तोऱ्यातच होती. साखरपुड्याच्या आधी 8 दिवस आम्हाला कार्यालयात साखरपुडा करून हवा आहे अशी मागणी धनुषच्या आईने केली. मुलीच्या लग्नासाठी तसेही बऱ्यापैकी सेव्हिंग करून ठेवल्याने बाबांनीही त्यांच्या या मागणीला होकार दर्शवला. कार्यालयाची संमती मिळताच आम्हाला साखरपुड्यासाठी जेवणात आमच्या अपेक्षेप्रमाणे मेनू हवा आहे. स्टार्टर सगळे ठेवतात. आता आम्ही पण आमच्या मुलीच्या लग्नात सगळ्या प्रकारचे जेवण ठेवले होते असं सांगत सासूबाईच्या मागण्या वाढू लागल्या. हुंडा पद्धत बंद झाली तरीही आज देखील मुलीच्या आईवडिलांना लुटण्याचे अनेक प्रकार आजही घडताना दिसतात. फक्त ते उघडकीस येत नाहीत एवढंच. सोनं नाणं म्हणून आमच्या मुलाला तुम्ही काही नाही घातलं तरी चालेल, जे काही दागिने घालायचे आहेत ते सारे तुमच्या मुलीला घाला असं सांगत आमच्या लग्नांमध्ये प्रत्येक नातेवाईकांनी मुलींना 20 तोळ्याच्या वर सोनं घातलेलं आहे असं सांगत नकळतपणे त्यांनी आपली अपेक्षा बोलून दाखवली. 20 तोळे? बापरे, असं शक्य आहे? स्वरा धनुषला ऑफिसमध्ये म्हणाली. धनुष, माझ्यासाठी माझे बाबा 20 तोळे नक्कीच कसेही करून देतील, पण खरंच सांग, या साऱ्याची गरज आहे? याआधी माझ्या आईबाबांनी माझ्या शिक्षणासाठी आयुष्यभर खूप खर्च केलेला आहे. आम्हाला दोघींना लहानचं मोठं करताना त्यांनी कशातही कसर ठेवलेली नाही आणि यापुढेही ठेवणार नाहीत. पण मुलीच्या वडिलांनी नमतं घ्यावं तर किती? तिच्या मनाची घालमेल बघून धनुष स्वराला म्हणाला, तू काळजी करू नको, मी आईला समजावेल. त्याच्या त्या वाक्याने स्वराला थोडासा धीर आला. धनुषने घरी जाऊन आईला समजावलं. आई, तू का उगाच नसत्या चालीरीत्या वाढवत चालली आहेस? स्वरा शिकलेली मुलगी आहे. तिच्या शिक्षणासाठी तिच्या आईबाबांनी आजवर खूप खर्च केलेला आहे आणि लग्नानंतरही ती नोकरी करणार आहे. त्यामुळे तिला हवे असलेले दागिने ती स्वतःच्या पैशात लग्नानंतरही विकत घेऊ शकते आणि तसेही आपल्याकडे कुठल्याही गोष्टीची कमी नाही. मग तुझा हा अट्टास का? त्यांच्या या बोलण्यावर नाराजी व्यक्त करत धनुषची आई म्हणाली, अरे, आपण तुझ्या बहिणीला सगळं लागन ते दिलंय. लग्नात मग माझ्या सुनेने पण सगळं आणावं. तेवढंच 4 बायकांच्यात माझी मान ताट होईल आणि तू आमचा एकुलता एक मुलगा, त्यात तुझ्या लग्नाची आम्हाला भारी हौस. तुझं लग्न कसं थाटामाटात व्हावं एवढीच काय ती इच्छा. बरं, लग्नाला काय आपण 4 टाळकी असणार नाही? गावाकडचे लोक, तुझी मित्रमंडळी, नातेवाईक आणि कितीतरी ओळखीपाळखीतले लोक येणार. या लोकांसमोर मान खाली जायला नको म्हणून माझा हा आटापिटा चालला आहे. आणि तसंही लग्नानंतर स्वराला या घरात तरी कुठे काय कमी पडणार आहे? मग लग्नात लेकीसाठी खर्च केला तर कुठे बिघडते असं म्हणत धनुषच्या आईने थोडा आवाज चढवला. वातावरण फारसं तापू लागल्याने धनुषने शांत बसणे पसंत केले. दुसऱ्या दिवशी सकाळीच धनुषच्या आईने स्वराच्या बाबांना फोन करून बऱ्यापैकी सुनावलं. तुम्हाला नसतील जमत 20 तोळे तर मला सांगायचं होतं, मी केले असते दागिने. पण लग्नाआधीच जावयाचे कान भरणे तुम्हाला तरी योग्य वाटतं का? धनुषच्या आईच्या या प्रश्नावर बाबा निशब्द झाले. अहो विहीनबाई, पण मी धनुषला काहीच सांगितलं नाही. उलट आजच मी बँकेत जाऊन
पैशाची जुळवाजुळव करून दागिने करायला टाकणार होतो. आता स्वराचे बाबा दागिने करणारच आहेत म्हटल्यावर धनुषच्या आईने सूर थोडा बदलला. अहो आता तुम्हीच सांगा, या मुलांना कुठे काय कळतंय? यांना वाटतं आमचं शिक्षण म्हणजेच आमचे दागिने. पण आता लग्नात 1000-1200 लोक येणार, त्यांना काय खोटे दागिने घातलेली सून दाखवायची का मी? मला माहीतच होतं तुम्ही आमच्या शब्दाला नाही म्हणणार नाही, परंतु ते धनुष आणि स्वराला कुठे कळतंय? असं म्हणत गोडी गुलाबीने धनुषच्या आईने स्वतःचा मुद्दा दामटला. साखरपुडा थाटामाटात पार पडला. त्यानंतर लगेच महिन्याभरात धनुषच्या आईने लग्नाची तारीख देखील काढली. स्वराला यातल्या कुठल्याच गोष्टी पटत नव्हत्या. कारण जर साखरपुड्याला मोठे कार्यालय घेतले होते तर लग्नही तेव्हाच झालं असतं, किंवा मग 2दा खर्च करण्यापेक्षा लग्नाच्या दिवशीच साखरपुडा केला असता तर नसतं का चाललं? या विचाराने तिची चिडचिड होत होती. लग्नासाठी घरात 8 दिवस आधीच नातेवाईक मंडळी जमली होती. धनुष आणि स्वरा दोघांनीही लग्नासाठी 2 आठवडे आधीच सुट्टी घेतली होती. अशातच त्यांचे एकमेकांशी फोनवर तासनतास बोलणे व्हायचे. आपला लेक सतत फोनला चिटकलेला असतो हे पाहून तिकडे धनुषच्या आईची चिडचिड व्हायची. लग्नाआधीच या मुलीने धनुषला पुरता वेडा करून सोडला आहे. लग्नानंतर काय गुण उधळणार तीच तिलाच माहीत, असं धनुषची आई फुटफुटायची. लग्नाला 8 दिवस शिल्लक असताना धनुषची आई अचानक दुपारची स्वराच्या घरी आली. लग्नात झालं झेंडा प्रकार असतो हे तुम्हाला माहीत आहे ना? मी तर बाई सगळी भांडी, फर्निचर, इलेक्ट्रिक वस्तू दिल्या होत्या. तुम्ही घेतल्या ना? नाहीतर 4 लोकांमध्ये कुठे तोंड दाखवायला आम्हाला जागा राहणार नाही. असं म्हणत मुलीला सगळ्या संसाराच्या लागणाऱ्या वस्तू आंधण म्हणून घ्यायची प्रथा आहे असे सांगत आणखी एक खर्चाचा भार टाकत धनुषची आई निघून गेली. जमेल तशा वस्तू देण्याची तयारी असलेली स्वराची आई आता मात्र खूप धास्तावली होती. विहीनबाईच्या मागण्या काही केल्या संपत नव्हत्या. दारात मांडव टाकला होता. लग्नाला 4-8 दिवस शिल्लक असताना रोज वाढणाऱ्या मागण्याची आईबाबा मनातून खचले होते. यातली कुठलीही गोष्ट स्वरापर्यंत पोहोचू द्यायची नाही असं त्यांनी ठरवलं होतं. कारण तिला यातली एकही गोष्ट समजली तर ती लग्नाला उभीच राहणार नाही याची त्यांना पूर्ण खात्री होती. शेवटी लग्नाचा दिवस उजाडला. ब्युटी पार्लरवालीने स्वराचा अतिशय सुंदर मेकअप केला होता. चित्रपटातील अभिनेत्रीपेक्षा स्वरा कणभरही कमी दिसत नव्हती. तिचं सौंदर्य पाहताच राहावं असंच आईबाबांना वाटत होतं. लग्नासाठी दारात गाडी फुलांनी सजली होती. मंगल कार्यालयात जाण्यासाठी सारेच निघाले. स्वराने घराकडे एक नजर वळवली. आता पुढच्या वेळेस येणार तेव्हा हेच घर आपल्यासाठी परकं असेल का या विचाराने तिला गलबलून आलं. डोळ्यातलं पाणी अलगद रुमालाने टिपलं. तिने आईबाबांना आणि जमलेल्या वयस्कर मंडळींना नमस्कार केला. गाडीत बसताना पुन्हा एकदा तिने नजर वळून घराकडे पाहताना आता मात्र तिला अश्रू अनावर झाले होते. अर्ध्या तासातच स्वरा आणि घरची मंडळी मंगल कार्यालयात पोहोचली. वधूवरांना आवरण्यासाठी वेगळ्या वेगळ्या खोल्या यांची व्यवस्था करण्यात आली होती. झालं झेंडा म्हणून देण्यात आलेला सगळा रुखवत आणि भांडी मंगल कार्यालयाच्या कोपऱ्यात अगदी दिमाखात सजली होती. स्वराचे तिकडे लक्ष जाताच तिने आईला हळूच विचारले, आई हे काय ग? ही भांडी कधी आणली आणि कशासाठी? आईने तिला सांगितले, स्वरा अशी पद्धत असते, तुम्हा मुलींना काही माहीत नसतं, त्यामुळे तू तिकडे लक्ष देऊ नकोस असं म्हणत आईने पटकन विषय बदलला. मग 10 मिनिटातच बँड बाजाच्या तालावर नाचत नवऱ्यानं मुलाकडची मंडळी पोहोचली. वरपक्ष मांडवाच्या दारात येताच नवऱ्या मुलाच्या आईचे पाय धुण्यासाठी कोणी सवाशीण महिला लवकर धावत न आल्याने तिकडे धनुषच्या आईचा राग अनावर झाला. तोंड वाकडं करत 2-4 टोमणे मारत त्यांनी उपस्थित बायकांना धारेवर धरले. स्वराच्या नातेवाईकांमधल्या 2-3 बायकांनी धावत पळते येऊन धनुषच्या आईचे आणि धनुषचे औक्षण करत त्यांचे पाय धुतले. मग कुठे तोऱ्यातच धनुषची आई मंडपात शिरली. विधी चालू असताना हे असं काय, ते तसं काय म्हणत अनेक कुरापती उकरून काढण्याचा प्रकार त्याचा सतत चालू होता. धनुषच्या आईचे कान भरण्यासाठी त्यांच्या नातेवाईक मंडळीतील अनेक बायका अगदी शिताफीने काड्या टाकण्यात काम करत होत्या. नवरा नवरीचं फोटो सेशन सुरू असताना साऱ्या मंडळींना देखील स्टेजवर आळीपाळीने बोलण्यात येत होतं. परंतु तोऱ्यात असलेल्या सुनबाई कुणीही म्हटलं तर काही केल्या स्टेजवर जाण्यास तयार नव्हत्या. शेवटी धनुषने स्वतः खाली उतरत आईला आग्रह करत फोटो काढून घेण्यासाठी स्टेजवर नेलं. नंतर लग्न लावून सारी मंडळी घरी जाण्यासाठी आवरावर करत असताना झालीतील सामान टेम्पोमध्ये भरण्यास सुरुवात झाली. परंतु काय वस्तू दिल्यात म्हणत धनुषची आई मात्र नाक डोळे मुरडत होती. गृहप्रवेश करून स्वरा धनुषच्या घरी आली.
नंतर दुसऱ्या दिवशी देवदर्शनाला जाऊन मग सत्यनारायणची पूजा आयोजित करण्यात आली होती। त्या दिवशीही सासूबाईने स्वराच्या दागिन्यावर अगदी बारीक लक्ष ठेवले होते। कितीदा तरी त्यांनी जवळून हातात घेऊन ते दागिने पाहिले होते। या आजकालच्या मुलींना काय असले नाजूक डिझाईन आवडतात कोण जाणे, असं म्हणत एक विचित्र नजर टाकत, मला तर बाई कसे भरगच्च दागिने आवडतात म्हणून मी माझ्या पोरीला गळा भरून दागिने दिलेत, असं बोलून लगेच मोकळ्या झाल्या। नंतरही महिन्याभराने स्वराचे आईबाबा सहज तिला भेटायला म्हणून आले असताना धनुषची आई भलत्याच विषयाकडे वळली। हळूहळू विषय निघतात, हो आपल्याही घरी खेळलीच की लवकर नातवंड, आमच्याकडे तर सुनेची जी काही बाळवंतपण असतील ती माहेरीच असतात, असं म्हणून सुनेच्या बाळंतपणाचा खर्च आणि जबाबदारी दोन्ही झटकून त्या क्षणात मोकळ्या झाल्या। त्यावर स्वरा मात्र पटकन म्हणाली, कितीही बाळंतपण काय, आजकाल एक बाळंतपण म्हणजे देखील लाखाच्या घरात जातं, त्यातच महागाई किती वाढली आहे आणि त्यात नंतर शिक्षणाचा खर्च, या साऱ्यांचा विचार करता एक बाळंतपण म्हटलं तरी खर्चाने आणि जबाबदारीने नाके नऊ होतं। तिचं असं पटकन बोलणं ऐकताच दोन मोठी माणसं बोलतात असताना मध्ये बोलू नये असं म्हणत सासूबाईंनी तिला तिथून पिडावलं। लग्नानंतर 5-6 महिन्यातच स्वरा गरोदर राहिली, मात्र आमच्याकडे डोहाळं जेवण करण्याची पद्धत नाही, असं म्हणून सर्रासपणे तुमच्याकडे पद्धत असेल तर हौसेने खुशाल करा, असं म्हणत धनुषच्या आईने तो विषय सहजपणे स्वराच्या आईबाबांवर ढकलला। मग त्यानंतर डोहाळे जेवण, डिलिव्हरीचा खर्च यासारख्या अनेक गोष्टी मुलीने आईबाबा म्हणून स्वराच्या माहेरी करण्यात आले। सुनेने केलेल्या नोकरीतून मिळालेला पगार देखील सासरीचा द्यावा आणि या अशा चालीरीतींना जपताना होणारा खर्च देखील माहेरच्यांनी करावा, अशी प्रवृत्ती असणारी अनेक मंडळी सर्रासपणे स्वतःवरच्या जबाबदारी सुनेच्या माहेरच्यांवर टाकून मोकळे होतात। सुशिक्षित म्हणवणाऱ्या आणि लपून छपून हुंड्यासाठी आसुसलेल्या अशा कितीतरी प्रवृत्ती अजूनही समाजात बुरके पांघरून वावरताना दिसतात। पण मग लवकरच धनुषच्या आईचा असा हव्यास असणारा स्वभाव पाहून स्वराने मात्र दर महिना तिचा निम्मा पगार माहेरी देण्याची अट सासरच्या समोर ठेवली। त्यावरूनही अनेक वादवादी झाल्यानंतरही स्वरा तिच्या मतावर ठाम असल्याने आणि त्यात धनुषची तिला पूर्णपणे साथ असल्याने सासूबाई पुढे काहीच पर्याय उरला नव्हता। हुंडा घेणारा आणि देणारा दोन्ही गुन्हेगार असतात, टाळी एका हाताने वाजत नसते, परंतु आपल्या पोटचा गोळा दुसऱ्याच्या स्वाधीन केलेला असताना त्यांच्याकडून पैसे दागिने वस्तू उकळताना या अशा प्रवृत्तीने माणुसकी कुठेतरी घाण टाकलेली असते। कदाचित अशा प्रवृत्तींना वेळीच चाप न बसल्यास त्या बळावत जातात आणि मग अनेक नवविवाहितांचे बळी जाताना दिसतात। वरमाई म्हणून मान मिळवण्याच्या नादात सुनेचे आयुष्य उद्ध्वस्त होऊ नये याची थोडी तरी जाण प्रत्येक स्त्रीने ठेवणे आवश्यक आहे। फ्रेंड्स, तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा, म्हणजे पुढची व्हिडिओ तुम्हाला लगेच भेटेल। धन्यवाद।